नमस्कार. पुण्याला मागच्या महिन्यात जो झालेला सेमिनार आहे ना, तर त्याच्यामधल्या काही आपण थोड्या महत्त्वाच्या स्लाइड्स आपण काढलेल्या आहे, जेणेकरून जे आपलं जे आता जो सीझन येणार आहे त्याचा कसा आपल्याला फायदा होईल. तर एक पहिले आपण त्याचं एक पहिले त्यांनी जे आपल्याला तिथं क्लायमेटचा एक ओव्हरव्ह्यू दिला होता का, क्लायमेट कसं बदलतं आहे आणि त्याचा द्राक्षावरती काय प्रॉब्लेम होतो आहे. तर आपण आता जर या स्लाईडमध्ये बघितलं तर तो आपल्याला सांगतोय का जो टेम्परेचर वाढतोय जगभरामध्ये, त्याच्यामुळं काय होतं आहे का जमिनीचं बाष्पीभवनाचा जो वेग आहे हा कमी आणि किंवा जास्त होतोय एरियाजवरती डिपेंडिंग राहून. त्याच्यामुळं काय होतं आहे का काही भागांमध्ये काही देशांमध्ये सीझन हा अर्ली येतोय किंवा लेट पण होतोय आणि ओव्हरऑल प्रोडक्शन सायकलवरती त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतोय. वाढत्या टेम्परेचरचा अजून एक परिणाम असा होतोय का ज्या पेस्ट जनरेशन आहे त्या ओव्हरलॅप होत आहे, म्हणजे 2 जनरेशनमध्ये गॅप मेंटेन नाही होते. त्याच्यानंतरून झाडावरती बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस हा खूप वाढतोय. वाढत्या टेम्परेचरमुळे अजून एक कारण अडचण अशी येते का आपल्याकडे खूप कमी टाईम आहे ते क्लायमेट चेंज प्रिडिक्शनसाठी. जसं कमी वेळात जास्त पाऊस होणे आणि त्याला जे प्रिडिक्शन देतोय आपण ते आपल्याकडे टाईम नाही तेवढं प्रिडिक्शन करायला. त्याच्यानंतरून पावसाचा जो पॅटर्न पण आहे का ज्या क्लायमेट चेंजमुळं हा पण कमी जास्त होतोय. जसं आता आपल्याकडेच पकडून चला का मेमध्ये खूप जास्त पाऊस झाला, त्याच्यानंतरून कंटिन्यू पाऊस चालू आहे तर ते एक कारण आहे. त्याच्यानंतरून त्यांच्या देशामध्ये जे चिलिंग आवर्स त्यांना पाहिजे ते चिलिंग आवर्स त्यांना तिथं भेटत नाही आहे. तर एक ओव्हरऑल त्यांनी आपल्याला त्या दिवशी सांगितलं होतं का क्लायमेट चेंजचा टेबल ग्रेप्सवर काय त्याचा इफेक्ट होतो आहे. तो बाजूचं जर चित्र तुम्ही जर बघितलं तर ती ऑटम क्रिस्प म्हणून एक व्हरायटी आहे जी सीडलेस व्हरायटी आहे, पण हाय टेम्परेचरमुळं त्या व्हरायटीमध्ये सीड फॉर्मेशन होतं आहे जेणेकरून त्याच्या मार्केटॅबिलिटीवरती इफेक्ट येतो आहे. ही एक स्लाईड त्यांनी आपल्याला एक सांगितली. साधारण जेव्हा टेम्परेचर हाय होता प्रोडक्शन टाईममध्ये, तर हाय टेम्परेचर्समुळं वेलीच्या ग्रोथवरती परिणाम होतो. त्याच्यानंतरून त्याची जी वाढ ही थांबल्या जाते, मण्याची वाढ ही तिथं थांबल्या जाते. कलर फॉर्मेशनवरती पण हाय टेम्परेचरचा विपरीत परिणाम होतो आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी आपल्याला सांगितलं की एक आयडियल टेम्परेचर 20 ते 25 डिग्री पाहिजे, ज्याच्यात तुमची साईज पण चांगली होती आणि कलर फॉर्मेशनला पण ते चांगलं आहे. पण जसं टेम्परेचर 35 डिग्रीच्या पुढं जात आहे तर तिथं सेल डिव्हिजन आणि सेल एलॉंगेशनला तिथं प्रॉब्लेम्स येतो आहे आणि जेणेकरून मग छोटे मनी तिथं राहत आहे. आणि एक साधारण हाय टेम्परेचर जर आपण बोललो तर 40 डिग्री च्या वरती एक झाड तेवढं परफॉर्म करू शकत नाही. त्यांनी स्लाईड दिली होती आपल्याला का हाय प्रोडक्टिव्हिटी म्हणजे चांगलं प्रोडक्शन घेण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात. जसं आपण बघितलं का इरिगेशन 40%, रूट अँड सॉईल मॅनेजमेंट 20%, न्यूट्रिशन 5%, बंच थिनिंग, PGR, क्रॉप लोड. तर ह्या चार्टवरतून आपल्याला असं लक्षात येतं का इरिगेशनचा हा खूप मोठा रोल आहे आणि बाकीच्या मग घटकांचा त्यांच्या हिशोबाने कमी रोल आहे. तर आपल्याला जास्त फोकस आपल्याला हा इरिगेशनवरती ठेवायला लागणार आहे. आता ही एक स्लाईड आहे इथं फोनचा यूज का करायचा. जेव्हा त्यांच्या देशामध्ये पोस्ट हार्वेस्टचा टाईम चालू होतो तेव्हा त्यांचे जे दिवस असतात हे छोटे व्हायला चालू होता. मग त्या हिशोबाने झाड त्या टेम्परेचरला स्वतःला ॲडजस्ट करतं. झाडाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ही थांबते आणि त्याचा जो शेंडा आहे हा पण थांबतो. झाडाचे जे पानं आहे हे मॅच्युरिटीकडे जायला चालू होता. ग्रीन कलर ते येल्लो कलरमध्ये टर्न होता. तिथं क्लोरोफिलचं जे निर्मिती ही थांबून जाते आणि ते खाली पडता. पण ही गोष्ट आपल्या क्लायमेटमध्ये होत नाही कारण की आपण ट्रॉपिकल क्लायमेट्समध्ये आहे. तर अजून जर थोडंसं खोलात बघितलं तर हे बाहेरून होतं. मागची जी स्लाईड बघितली हे बाहेरून होतं, पण डोळ्यामध्ये काय चालू होतं तर डोळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जेव्हा झाड डॉर्मन्सी पिरियडमध्ये एंटर करतं तेव्हा सगळे न्यूट्रियंट्स पानांपासून काड्यांपासून हे खोडाकडे आणि मुळ्यांकडे ट्रान्सलोकेट होता.
आणि डोळ्याची द्राक्षाचा जो डोर आहे त्याचा रेस्पिरेटरी रेट पण हा कमी व्हायला चालू होतो आणि त्याचे जे एन्झाईम्सची जी ॲक्टिव्हिटी असते डोळ्यामध्ये ती पण कमी होती आणि ओव्हरऑल जिब्रेलिनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते पण कमी होत चालतं. तर याच्यामुळं काय होतं का एक एन्डोजेनियस रिॲक्शन तिथं होती आणि इथिलिनचं तिथं निर्मिती होती, जेणेकरून पानं हे मॅच्युरिटीकडे जाता आणि पिवळे पडता आणि पडायला चालू होता. तिथं ॲब्सिसिक ॲसिडची निर्मिती होती आणि ॲब्सिसिक ॲसिड हे तिथं वाढतं आणि अशाने तो डोळा सुस्तावस्थेत जातो. पण ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या क्लायमेटमध्ये होता, आपल्या क्लायमेटमध्ये होत नाही, कारण की त्यांच्याकडे झाड हे रेस्टमध्ये जातं, आपल्याकडे झाड हे रेस्टमध्ये जातच नाही. तर मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जसं तो सांगतोय का ट्रॉपिकल रिजन म्हणजे जो आपला ट्रॉपिकल क्लायमेट आहे, द्राक्ष हे काय ट्रॉपिकल क्लायमेटचं पीक नाही आहे, त्याच्यामुळं आपलं झाड कधीच म्हणजे डॉर्मन्सीमध्ये जात नाही जेवढं पाहिजे. तर मग तुम्ही त्याला डॉर्मन्सीमध्ये जायला काय करू शकताय, काय टेक्निक, तर तिथं तुम्ही तुमचं इरिगेशन मॅनेज करू शकताय, इथ्रेलचा स्प्रे करू शकताय, जेणेकरून एक पानांवरती ॲब्सिशन लेअर येईल, म्हणजे त्याला एक पक्वतेकडे नेईल, त्याचा स्टोमाटा क्लोज म्हणजे त्याचं पर्णरंध्र क्लोज करायला ते मदत कराल आणि मॅच्युरिटीकडे थोडंसं त्या झाडाला पुश कराल. तिथं तुम्ही मॉलिब्डेनम आणि चा पण वापर करू शकताय. मॉलिब्डेनम कसा का तुमचं नायट्रेटमधून ते नायट्रेट्समधून निट्रेट्सला कन्वर्ट करतं मॉलिब्डेनम, जिथं ते नायट्रोजन पचवायला मदत करतं झाडाचं आणि तिथून निट्रेट्समधून अमोनियामध्ये जायला मदत करतं आणि अमोनियामधून जर तुम्हाला अमिनो ॲसिड्समध्ये जायचं तर तुम्हाला मॅग्नेशियम आणि कॅल्शियम तिथं पाहिजे. तर त्याच्या मदतीने मग ते अमोनिकल नायट्रोजन हे अमोनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट होऊन प्रोटीन्समध्ये होतं आणि मग ते झाड वापरलं जातं. ते असं जर तुम्ही वापरलं तर तुम्ही तुमचं झाड एक त्या सुस्त डॉर्मन्सीकडे तुम्ही त्याला पुश करू शकताय. एक साधारण त्यांनी आपल्याला सांगितलं का कॉपरचा आणि सल्फरचा पण तुम्ही तिथं यूज करू शकताय एक मॅच्युरिटीसाठी, ते मॅच्युरिटीला थोडंसं प्रमोट कराल. तो आपल्याला सांगतोय का इथ्रेल हे कॉन्टॅक्ट बेस्ड आहे. इथ्रेल फवारण्यासाठी तुम्हाला हाय कव्हरेज हे महत्त्वाचं आहे, तिथं तुम्हाला जास्त व्हॉल्यूम वापरायला लागेल पाण्याचं. तो सांगतोय का आपल्याला पाण्याचं जे व्हॉल्यूम आहे त्याचं पी एच साधारण 4.5 pH पाहिजे, म्हणजे त्या सोल्युशनचं व्हॉल्यूम इथ्रेल प्लस पाणी, आणि साधारण 2.5 ते 3 लिटर कमर्शियल प्रोडक्टचा डोस तुम्हाला पर एकर हा तुम्ही तिथं घेऊ शकताय. आता जे 4.5 pHचं जे दिलेलं आहे, 4.5 pHचं जे दिलेलं आहे, तर पाण्याचा pH नाही म्हणत आहे, हा स्प्रेइंग सोल्युशनचा pH पाहिजे. तर पहिले तुम्ही पाण्याचा pH करून घ्यायचा, त्याच्यानंतरून इथ्रेल ॲड करायचं आणि असा त्या सोल्युशनचा pH तुमचा एक 4 ते 4.5च्या दरम्यान पाहिजे आणि मग तुम्ही ते स्प्रे करू शकताय. आणि तो सांगतो की आपल्याला तिथं कव्हरेज हा खूप महत्त्वाचा आहे, कारण की इथ्रेल हे कॉन्टॅक्टनी काम करतं. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला एक सांगितलं का कार्बोहायड्रेट्सचा काय रोल आहे झाडामध्ये. तर आपण या स्लाईडमध्ये जर बघितलं तर कार्बोहायड्रेट्सच्या 2 फेज असतात जेव्हा छाटल्यानंतरून. पहिली फेज म्हणजे काय का मोबिलायझेशन ऑफ स्टार्च फ्रॉम वुडी ऑर्गन्स विच सप्लाय टू ॲन्युअल ऑर्गन्स विथ कार्बोहायड्रेट ड्युरिंग अर्ली ग्रोथ. म्हणजे काय, पहिल्या फेजमध्ये स्टोअर झालेले कार्बोहायड्रेट्स हे वुडी ऑर्गन्सकडे म्हणजे डोळ्याकडे सप्लाय करता अर्ली ग्रोथसाठी. आणि दुसरी स्टेज आहे का जशी फोटोसिंथेसिस वाढती तर ते जे कार्बोहायड्रेट्स पण सप्लाय करतं आणि नंतरून स्वतः परत ते रिजनरेट करतं. तर अशा या 2 स्टेजेस आहे. आपण पुढच्या ग्राफमध्ये हे बघूया. जशी जी पहिली स्टेज त्यांनी जी सांगितली का कार्बोहायड्रेट्स कसे झाड वापरलं जातं, तर ती जी रेड लाईन आहे ही पहिली स्टेज आहे, जिथं एप्रिलचे जे कार्बोहायड्रेट जे स्टोअर केलेले आहे ते झाड पहिले वापरतं. आणि तुम्ही जर खाली बघितलं आहे 31च्या ठिकाणी बर्ड ब्रेक आहे, तर जशी बर्ड ब्रेक होती तर बर्ड ब्रेक ही स्टोअर्ड केलेल्या कार्बोहायड्रेट्सवरतीच होती
आणि त्याच्यानंतरून जेव्हा जे साचवलेले कार्बोहायड्रेट्स आहे हे संपता, त्याच्यानंतरून झाड हे ऑटोमॅटिकली कार्बोहायड्रेट्स बनवतं आणि ते पुढच्या सीझनसाठी स्टोअर करतं. तर तुम्ही जर बघितलं तर ती लाल लाईन जी दिसतीये तुम्हाला ती वरतून खालती येते आणि एक मुमेंटपर्यंत स्टोअर झालेले कार्बोहायड्रेट्स तिथं संपतात आणि त्याच्यानंतरून झाड हे स्वतःचे झाड हे स्वतःचे कार्बोहायड्रेट्स तिथून निर्मिती करायला चालू करत आहे. तर हे वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये त्याचे तुम्हाला रोल दिसतोय. कारण की जर तुम्ही जर बघितलं अजून थोड्या डिटेलमध्ये, तर जेव्हा आपण छाटणी करतो तर एक सुरुवातीचे जे 15 दिवस असतात, जेव्हा आपण जेव्हा ही आपण सप्टेंबरची छाटणी करतो, ऑक्टोबरची जेव्हा बर्ड ब्रेक होती, आपले बाग फुटतो, तेव्हा बाग एक साधारण 15 दिवस आपल्या साठवलेल्या कार्बोहायड्रेट्सवरतीच जगतो. मग तुम्ही जर बघितलं ना, आणि त्याच्यानंतरून जेव्हा ते पानं मोठे होतात आणि मग ते स्वतःचं अन्न निर्मिती करायला सक्षम होतं, तेव्हा ते त्याच्यावर करतात. म्हणून तुम्हाला तिथं कार्बोहायड्रेट्सचं इम्पॉर्टन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर आता त्या स्लाईडमध्ये जर बघितलं तर ती जी डॉटेड लाईन आहे ती आपली बर्ड ब्रेकची लाईन आहे आणि वरची जी ब्लॅक लाईन आहे ती इको लॅटेन्सीची म्हणजे कार्बोहायड्रेट्सची लाईन आहे. तर ती जसे ते कार्बोहायड्रेट्स खाली पडत आहेत तशी आपली ग्रोथ वाढती आहे आणि एक मुवमेंटला आल्यानंतरून मग झाड हे स्वतःचं अन्न बनवतं आणि ते पुढचं त्याची क्रिया हे करतं. जर तुमच्याकडे जर एप्रिलचे कार्बोहायड्रेट्स जर चांगले नसतील तर ही क्रिया तुमच्याकडे होणार नाही. मग जेणेकरून तुमचं माल जिरणं किंवा मग कमकुवत माल येणं हे तिथं कारण होऊ शकतं आहे. आता त्यांनी आपल्याला एक सांगितलं होतं का रूट ज्या मुळ्या आहे आपल्या मुळांची ॲनालिसिस करायला आपल्याला त्यांनी सांगितलं होतं. साधारण त्यांनी आपल्याला एक 200 ग्रॅम मुळ्यांची चेकिंग करायला लावली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेटसाठी काही टेस्ट करायला लावलं होतं त्यांनी, स्टार्च, आर्जिनाईन आणि फॉस्फरस. तर एक आयडल आपण जर बघितलं सुटेबल, एक आर्जिनाईन म्हणजे काय का झाडाचे एनर्जीचं एक घटक असतो. जर एक आयडल लेवल बघितली तर 2.5 to 4.5 ही आर्जिनाईनची आयडल लेवल पाहिजे. म्हणजे तुमचं झाडमध्ये एक आपण असं म्हणूया का उपयुक्त कार्बोहायड्रेट्स आहे आणि ताकद आहे पुढचा सीझन नेण्यासाठी. आणि जर खालचं जर बघितलं तर ती आयोडीन टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आयोडीन लावून चेक करू शकताय का की तुमच्या झाडामध्ये कार्बोहायड्रेट्स आहे का नाही आणि काडी पक्वता आहे का नाही. तर हे छाटायच्या आधी आपण एकदा करून बघायला पाहिजे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण काळं म्हणजे चांगल्या प्रतीचे चांगल्या लेवलचे कार्बोहायड्रेट्स तिथं तुमच्या काडीमध्ये आहे. त्याच्यानंतरून जर मधला फोटो बघितला तर थोडंसं ओके आहे आणि शेवटचा फोटो जर बघितला तर म्हणजे तिथं तुमचे कार्बोहायड्रेट्स कमी आहे, काडी तुमची पक्वता तिथं कमी आहे काडीची. त्यांनी छाटायला आपल्याला त्यांनी काही आपल्याला रेकमेंडेशन दिले होते का, तुम्ही झाडावरचं जे डेड मटेरियल आहे म्हणजे खोड, मृत ओलांडे किंवा जे आपले खुटकं आहे ते खुटकं तुम्ही साफ करून घ्या. त्याच्यानंतरून जेव्हा तुम्ही छाटणी करणार आहे तर जेवढ्या पण तुमच्या बारीक किंवा जास्त जाड अशा ज्या काड्या आहे त्या काड्या काढून घ्या किंवा काही कमकुवत काडी आहे ती तुम्ही काडी छाटून टाका. एक सारखी काडी तुम्ही एकसारख्या वयाची एकसारख्या जाडीची तिथं काडी ठेवा. त्याच्यानंतरून त्यांनी सांगितलं आहे की प्रॉपर केन मॅनेजमेंट आणि बर्ड मॅनेजमेंट तिथं करा. प्रॉपर केन मॅनेजमेंट म्हणजे काय का तुम्ही ठरवून घ्या का तुम्हाला किती माल काढायचा आणि मग त्या हिशोबाने रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून तुम्ही तेवढी काडी तिथं ठेवू शकताय. जसं 9-5ला 28 काडी, 10-6ला 32 अशा हिशोबाने तुम्हाला कॅल्क्युलेट करून काडी ठेवून घ्या. हायड्रोजन सायनामाईडचं त्यांनी आपल्याला तिथं सांगितलं होतं एक साधारण 2 ते 4% पर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन तिथं करायला पाहिजे. 1200 लिटर पर हेक्टर एवढं पाणी तिथं तुम्ही मारायला पाहिजे. या फोटोमध्ये आपल्याला दिसतंय का तो तेच सांगतोय का एकसारखी जी फुटवा आहे हा मिरवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे.
तिथं तुमचं एप्रिलचं काम एकदम चांगलं पाहिजे, तुमचे तिथं रिझर्व्स एकदम चांगले पाहिजे. त्याच्यानंतरून तुमचं जे रूट सिस्टीम आहे ती खूप छान पाहिजे, तिथं कोणत्या पण प्रकारचं सॅच्युरेशन नको. त्याच्यानंतरून वास्क्युलर सिस्टम क्वालिटी म्हणजे काय का तुमची जी झाडाची जी क्वालिटी आहे त्याचं जे वास्क्युलर सिस्टीम आहे ते एकदम छान पाहिजे. त्याच्यानंतरून प्रॉपर तुम्ही तिथं डिस्ट्रीब्युशन केलं पाहिजे मटेरियलचं. आणि सायनामाइडचा सायनामाइड म्हणजे काय का डॉर्मॅक्सचा पेस्टचा एक चांगला डोस तुम्ही तिथं वापरला पाहिजे. चांगल्या प्रतीचं तुमचं तिथं कव्हरेज व्हायला पाहिजे डॉर्मॅक्सचं, जेणेकरून तुम्हाला चांगल्या स्प्राउटिंगला मदत होईल. त्यांनी आपल्याला अजून एक सजेस्ट केलं का तुम्ही छाटायच्या आधी बड ॲनालिसिस करून घ्यायला पाहिजे. बड ॲनालिसिसमध्ये आपल्याला एक आयडिया येते का आपल्या कोणत्या डोऱ्यामध्ये घड आहे आणि कोणता डोरा मेलेला आहे, तर त्या हिशोबाने आपण ॲनालिसिस करू शकतो. आता हे तिकडचं ॲनालिसिस आहे, पण मग याच्यात जर तुम्ही बघितलं एफ म्हणजे गुड, व्ही म्हणजे एफ म्हणजे प्रायमरी बर्ड फ्रूटफुल आणि व्ही म्हणजे प्रायमरी बर्ड व्हेजिटेटिव्ह. तर त्या हिशोबाने त्यांनी ॲनालिसिस केलेलं आहे आणि त्यांना मग समजतं का कोणत्या डोऱ्यामध्ये किती माल आहे आणि कोणत्या डोऱ्यापर्यंत तुम्हाला छाटायला पाहिजे. तर तुम्हीसुद्धा हे ॲनालिसिस आपल्या बागामध्ये करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल का साधारण तुम्ही जर रेग्युलर सबकेन प्लस 2 डोळे छाटताय आणि सपोज वरच्या डोऱ्यामध्ये एक माल आहे चांगला, तर तुम्ही 7 प्लस अजून एक डोरा वाढवून घेऊन एक छाटणी करू शकताय आणि एक तुम्हाला आयडिया येईल का मालाची पोझिशन काय आहे. इथं ही एक स्लाईड होती त्याच्या प्रेझेंटेशनमधली. हा त्याच्या स्वतःच्या बागाचा फोटो होता. तर सांगायचं एवढंच होतं का त्या दिवशी त्यांच्याकडे पाऊस पडला, पावसाने पूर्ण बाग भरून गेला तिथं आणि 8 दिवसामध्ये हे चित्र होतं बाजूचे 2. तर हे का बरं झालं का चांगलं तिथं लँड प्रिपरेशन केलं होतं, तिथं रिपिंग एकदम प्रॉपर होती, ड्रेनेज एकदम चांगले होते तिथं आणि त्याच्यामुळं बाग कोरडं करायला तिथं मदत झाली. तर तुम्ही पण रिपिंग आणि ड्रेनेज करा जिथं गरज आहे तिथं. तो आपल्याला अजून एक तिथं सजेस्ट करतोय का जिथं गरज आहे तिथं तुम्ही भोद वरती करून तिथं बाग लावू शकताय, जेणेकरून पाणी मुरांच्या कक्षेमध्ये जास्त वेळ थांबणार नाही. एक अजून एक तो सांगतोय का जेव्हा तुम्ही झाड म्हणजे रोपं चूज करताय, रोपं घेताय, तर एक चांगल्या प्रतीचे रोपं तुम्ही घ्या, रूस्टॉकचे असो किंवा बेंचग्राफ्टचे असो, तर जेणेकरून तुमचा बाग हा जास्त दिवस टिकल आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल भेटलं तर तुम्हाला त्या क्वालिटीचं फ्रूट पण येत्या भविष्यामध्ये तिथं तुम्हाला त्याची मदत होईल. या स्लाइडमध्ये आता इरिगेशनच्या स्लाइडमध्ये तो आपल्याला सांगतोय का सॉइल टेक्स्चरमुळं पाण्याचं मूवमेंट कसं होतं आहे सॉईलमध्ये. ज्या सँडी सॉईल असतात म्हणजे हलक्या जमीन असतात त्यांच्या ज्या पोर स्पेस असतात म्हणजे त्या खूप मोठ्या असतात, त्याच्यात पाणी खूप वेगाने खाली जातं आणि त्या सॉईल लवकर ड्रेनेज होतं. तेच जर तुम्ही जाड जमीन बघितली तर तिथं त्याचे जे पोर्स असतात हे एकदम छोटे असतात आणि पाणी मुरायची क्षमता त्या जमिनीची खूप कमी असते आणि तिथं ड्रेनेज पण कमी असतो. आणि तसंच जर तुम्ही लुमी सॉईल बघितली जी एकदम प्रॉपर कंपोजिशन आहे सँड, सिल्ट आणि क्लेचं, तिथं एकदम छान प्रतीचं तुम्हाला पाणी मुरायची क्षमता तिथं भेटते आणि तिथं पाणी तुम्हाला आडवं व खोलीपर्यंत चांगलं पसरतं. एक त्या स्लाईडमध्ये त्यांनी आपल्याला एक सांगितलं आहे की एक सॅच्युरेशन काय असतं. जेव्हा पाणी तुम्ही 100% पाणी देता आणि 100% जमिनीचे जे पोर्स आहे ते पाण्याने भरलेले असतात तेव्हा सॅच्युरेशन आपण असं म्हणतो. फील्ड कॅपॅसिटी म्हणजे काय का सॅच्युरेशन नंतरून जेव्हा 100% पाणी जमिनीच्या क्षमतेच्या पुढं गेल्यानंतर ग्रॅव्हिटीनी जेवढं पण पाणी निघून जातं आहे त्याच्यानंतरून ते फील्ड कॅपॅसिटीला येतं आणि फील्ड कॅपॅसिटीपासून झाड हे पाणी घ्यायला चालू करतं तर विल्टिंग पॉईंटपर्यंत झाड हे पाणी घेतं.
ह्या चार्टमध्ये आपल्याला एक आपण जर खालच्या साईडला बघितलं तर एक सॉईलचे टाईप्स दिलेले आहे आणि इकडं सॉईल मॉइश्चर दिलेलं आहे. तर सँडी सॉईलला अवेलेबल जे वॉटर आहे ते खूप कमी आहे. म्हणजे वरची लाईन ही फील्ड कॅपॅसिटीची आहे, खालची लाईन ही विल्टिंग पॉईंटची आहे. तर एक तुम्ही बघा का सँडी सॉईलला पाणी धरायची क्षमता कमी असते म्हणून त्याचं अवेलेबल वॉटर हे कमी आहे. आणि तसंच जर तुम्ही पुढं जाल तर क्लेपर्यंत याल तर तिथं जो त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे त्याच्यामुळं त्याचा बल्ब पण हा तिथं जास्त आहे. तर याच्यावरतून आपल्याला एक दिसून येतं आहे सँडी सॉईलमध्ये जे झाडाला अवेलेबल पाणी असतं हे खूप कमी असतं म्हणून त्याचं इरिगेशन फ्रिक्वेंटली येतं, लवकर येतं. आणि क्ले सॉईलला अवेलेबल वॉटर हे जास्त असतं त्याच्यामुळं मग त्याचं इरिगेशन हे थोडंसं लांबणीवरती जातं. अजून एक त्यांनी आपल्याला सांगितलं का जेव्हा तुम्ही मुळांच्या कक्षेमध्ये जास्त वेळ पाणी राहतं आहे, एक साधारण जेव्हा एक आपण असं समजूया का 72 तास जर सपोज तुमचं झाड पाण्याखाली राहतं आहे तर तिथं हे असं ॲनॉक्सिया म्हणून एक कंडिशन तिथं होती. ॲनॉक्सिया म्हणजे काय का झाडाला तिथं ऑक्सिजन भेटत नाही आणि त्या मुळ्या तिथं मरायला म्हणजे त्याच्या ज्या टीप आहे त्या तिथं मरायला चालू होता. आणि एक साधारण मुळ्यांमध्ये असं तुम्ही जर कट केलं तर तिथं लाल कलरचं एक तुम्हाला लाल कलरची मुळी अशी दिसून येते ज्याला फ्युजरम पण म्हणतो आपण. आणि हे एक ॲनॉक्सियाचं आहे. आणि साधारण तिथं जर बघितलं तर झाडाला साधारण 15% ऑक्सिजन हे तिथं लागत असतं. इरिगेशनमध्ये त्यांनी एक आपल्याला सांगितलं का तुम्ही इरिगेशन कसं चेक करू शकताय. तर साधारण होल घेऊन तुम्ही खड्डा घेऊन तिथं इरिगेशन मॉइश्चर चेक केलं पाहिजे. दर टायमाला प्रत्येक पाण्याला तुम्हाला तिथं होल घ्यायला पाहिजे. एक त्यांनी इथं हँड अँड फील्ड मॉइश्चरचं आपल्याला एक आयडिया दिलेली आहे का कसं आहे. तर एक तुम्ही जर बघितलं होल जर घेतलं तर एक नंबरचा जो फोटो आहे ज्याच्यात पूर्ण हात ओला झालेला आहे आणि तुम्हाला जर दिसतंय तर ते सॅच्युरेशन म्हणूया. सॅच्युरेशन म्हणजे काय का 100% तिथं पाणी आहे. त्याच्यानंतरून 2 नंबरचा जो आपल्याला दिसतोय फोटो त्याच्यामध्ये मातीचा बॉल बनतोय पण मग तिथं पाणी पण आहे आणि थोडंसं चांगलं आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं म्हणजे काय इथं पाण्याची गरज आहे 3 नंबरचा फोटो. आणि 4 नंबर काय इथं टोटली ड्राय झालेलं आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे का सॉईल मॉइश्चरचं सेन्सरचं पण तुम्ही यूज करू शकताय पण मग ते फक्त तुम्ही क्रॉस चेकला वापरा, 100% त्याच्यावरती डिपेंड राहू नका. एक साधारण या फोटोमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं का युनिफॉर्म वॉटर डिस्ट्रीब्युशन म्हणजे चांगलं पाण्याचं डिस्ट्रीब्युशन जमिनीमध्ये कसं होतं आहे. राईट साईडच्या फोटोमध्ये चांगलं डिस्ट्रीब्युशन नाही दिसत आहे पण लेफ्ट साईडच्या फोटोमध्ये. आणि राईट साईडचा जर फोटो तुम्ही बघितला तर एक पाण्याचं डिस्ट्रीब्युशन खूप चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तिथं. ही एक महत्त्वाची स्लाईड आहे त्यांनी आपल्याला तिथं सांगितली का आपण बघायला पाहिजे का आपण पाणी कुठं देतोय आणि आपल्या मुळ्या कुठं आहे. जर आपल्या मुळ्यांचा कक्षा मोठी आहे तर आपण तेवढंच पाणी द्यायला पाहिजे. आपण काय करतोय का आपण आपला बल्ब आपण बघत नाही आहे आणि अंदाजे पाणी देतोय. तर पहिले खड्डा करून चेक करायला पाहिजे का तुमचा रूट झोन किती आहे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही इरिगेशन तिथं द्यायला पाहिजे. तर ह्या केसमध्ये काय होतं आहे का जी लाल लाईन दिसतीये तिथंच पाणी दिलेलं आहे पण बाजूला मुळ्या आहे पण तिथं पाणी दिलेलं नाही. तर तो आपल्याला तेच सांगतोय का तुमच्या जेवढ्या मुळ्या आहेत तेवढं सगळ्या मुळ्यांना पाणी द्यायला पाहिजे. एक हे त्यांनी सांगितलं आहे का नंबर ऑफ रूट्स वर्सेस सॉफ्ट बेरीज. तर जेवढ्या जास्त मुळ्या राहतील तेवढा कमी चान्स राहील सॉफ्ट बेरी व्हायच्या म्हणजे काय पिचका मनी व्हायच्या. तर जेवढ्या कमी मुळ्या तेवढा जास्त चान्स तुमचा पिचके मनी व्हायचा. इथं तो एक आपल्याला एक आता एक ग्राफिकल माध्यमातून आपल्याला त्यांनी सांगितलं आहे का जेव्हा पाऊस होतो तर सॉल्ट्स हे मधी तुमच्या रूट झोनमध्ये एंटर करता तर तिथं EC हा वाढून जातो. तर अशा केसमध्ये तुम्हाला तिथं पाणी देऊन
ते सॉल्ट्स तुम्हाला मुळाच्या कक्षांमधून बाहेर ढकलायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पाणी देत नाही किंवा मग तुम्ही पुरेसं पाणी देत नाही आहे हे करायला, फ्लश आउट करायला सॉल्ट्स, तर त्या केसमध्ये काय होतं आहे का झाड कार्बोनेट्स आणि बायकार्बोनेट्स हे अपटेक करतं आहे जेव्हा, आणि त्याच्यामुळं झाडाची ही ग्रोथ थांबल्या जाते आहे. त्याच्यामुळं मग त्यांनी आपल्याला काय सजेस्ट केलं का जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तर तुम्हाला तिथं एक सगळ्यात आधी खड्डा घेऊन चेक करणं आहे. आणि जर तेवढं जर रूट झोन ओला नाही आहे तर तिथं तुम्हाला इरिगेशन चालू करून मुळाच्या कक्षेत आलेले सॉल्ट्स तुम्हाला तिथं बाहेर लोटायला लागतील. ही एक स्लाइड त्यांनी आपल्याला तिथं एक सांगितली. युजली झाड पाणी कसं घेतं, जेव्हा आपण पाणी देतो तर एक मुळांचं पाण्याची जी घ्यायची जी प्रक्रिया आहे का हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे पाणी जातं. तर जेव्हा जमिनीमध्ये सॉल्ट्स नाही आहे आणि आपण पाणी देतो आणि मुळामध्ये जर जास्त सॉल्ट्स आहे तर मुळा पाणी ओढता, म्हणजे हे चांगलं कंडिशन आहे. पण जर उलटं जर होतं आहे, तुमचा जर रूट झोन ड्राय आहे आणि रूट झोनमध्ये सॉल्ट्स आहे तर पाणी मुळांमध्ये ओढण्याच्या ऐवजी मुळांचं पाणी बाहेर ओढलं जातं आणि तुमचं झाड स्ट्रेसमध्ये जातं. तर त्याला एक रिव्हर्स ऑस्मोसिस ड्राऊट म्हणतात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच का रूट झोनमध्ये तुम्हाला कधी पण चांगलं मॉइश्चर मेंटेन करणं हे महत्त्वाचं आहे. इथं पण तेच दिलेलं आहे का जेव्हा हाय टेम्परेचर होतो आहे किंवा लो टेम्परेचर होतो आहे तर त्याचा झाडावर परिणाम काय होतो आहे. सपोज आपण पाणी जास्त देतो आहे किंवा पाणी कमी देतो आहे तर त्या केसमध्ये काय होतं आहे का ज्या झाडाच्या मुळ्या आहे ह्या खोलीत जातात पाणी शोधायला किंवा पाण्यापासून लांब. मग त्या केसमध्ये काय होतं आहे का त्याचं हायड्रोलिक कंडक्टन्स पण वाढतं आहे आणि तिथं मग तुमचा जो स्टोमाटा जो आहे झाडाचा, म्हणजे झाडाचे जे पर्णरंध्र आहे ते तिथं बंद होत आहे. झाडाचा जो ट्रान्समिशन रेट आहे म्हणजे श्वास घ्यायची क्षमता आहे ती तिथं कमी होती आहे. कार्बन डायऑक्साईडचं झाडातून संशोधन बाहेर कमी होतं आहे, जेणेकरून फोटोसिंथेसिसची जी ॲक्टिव्हिटी ही पण कमी होती आणि ती कमी झाल्यामुळं बायोमास आणि फ्रूट प्रोडक्शन म्हणजे फॉलिएज जे आहे कॅनोपी ही कमी तिथं होती आहे. तर आपल्याला तिथं ह्या स्लाईडवरतून एक कळतं आहे का आपल्याला स्ट्रेस का अवॉइड करायला पाहिजे. जर तुम्ही स्ट्रेस म्हणजे दोन प्रकारचे स्ट्रेस असतात, एक कंट्रोल स्ट्रेस आणि एक एकदम हाय स्ट्रेस. तर त्याचे दोन्हींचे पण एक विपरीत परिणाम झाडावरती दिसून येतात. जर तुम्ही खूपच जास्त स्ट्रेस दिला तर त्याची नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो झाडाच्या ग्रोथवरती. पण जर तुम्ही मॉडरेट स्ट्रेस देत आहे आणि झाडाला तिथं ते ग्रोथला मग तो स्ट्रेस तिथं प्रमोट करतोय. तर मॉडरेट स्ट्रेस म्हणजे काय का इरिगेशन कंट्रोल, त्याच्यानंतरून तुम्ही काड्या कमी करणं, त्याच्यानंतरून पाऊस पडल्यानंतरून मुळांच्या कक्षेमध्ये आलेले क्षार हे वॉशआउट करणं, हे अशा सगळ्या गोष्टी जेव्हा करताय तर त्याला तिथं ती झाडाची ग्रोथ तिथं तो बूस्ट करतोय. आपण मगाशी जे बघितलं का ॲनॉक्सिया कंडिशन म्हणजे जर झाड कंटिन्यू पाण्यात राहत आहे तर त्याची काय कंडिशन होती, ते मुळ्या अशा लाल होऊन जात आहे आणि मुळ्यांचं जे कार्बोहायड्रेट्स लेवल आहे ते पण कमी दिसतं आहे आणि वरती तुमचा बाग एक साधारण असा दिसतोय जेव्हा तुमच्या जमिनीमध्ये पाणी जास्त असतं. त्याच्या हिशोबाने जेव्हा 72 तास तुमच्या जमिनीत मुळ्या या तुमच्या पाण्याखाली राहत आहे तर तिथं त्या मुळ्या मरायला चालू होत आहे. त्याच्यामुळं मग तुम्हाला ड्रेनेज तिथं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून पाऊस पडल्यानंतरून पाणी हे रूट झोनमधून निघून जाईल. एक हे त्यांनी आपल्याला इरिगेशन कॅल्क्युलेशन तिथं सांगितलं होतं. ETO, KC आणि लिचिंग फ्रॅक्शन आणि खालचा आहे सिस्टीम डिस्चार्ज आणि इरिगेशन एफिशियन्सी. तर तुम्ही राईट हँड साईडला जर बघितलं तर त्या KCच्या व्हॅल्यूज आहे. KC म्हणजे काय का क्रॉप कोइफिशियंट. स्टेजेसच्या हिशोबाने क्रॉप कोइफिशियंट हा वाढत जातो आणि एक मुवमेंटला वाढून परत खाली पडतो. तर असं एक सॅम्पल कॅल्क्युलेशन त्यांनी आपल्याला तिथं मांडलं होतं.
जर आपण पकडलं 5चा ETO आणि 0.7चा KC आणि लिचिन फ्रॅक्शन म्हणजे एक 10% आपण पाणी जास्त देतोय मुळांच्या कक्षेबाहेर सॉल्ट्स लोटायला आणि 1.5 mm हा सिस्टीम प्रेसिपिटेशन आहे म्हणजे MM/hour एवढं पाणी पडतं आहे आणि इंटू एफिशियन्सी ते असं कॅल्क्युलेट करून 3.1 hours तुमचं इरिगेशन टाईम येतो आहे ते हे तुम्ही तुमच्या स्टेजच्या हिशोबाने कॅल्क्युलेट करून तुम्हाला किती पाणी द्यायचं हे तुम्ही डिसाईड करू शकताय तिथं. त्यांनी आपल्याला एक न्यूट्रिएंटमध्ये एक आपल्याला एक सॅम्पल आपल्याला न्यूट्रिएंट प्रोग्राम दिला होता का एक टन फ्रूट हे करायला त्याला किती न्यूट्रिएंट्स लागतात तर साधारण नायट्रोजन 4%, फॉस्फरस 0.7 नायट्रोजन 4 किलो लागतं, फॉस्फरस 0.7 kg, पोटॅश 3.5 ते 6 किलो लागतं, कॅल्शियम 3 किलो लागतं, मॅग्नेशियम 0.8 किलो लागतं आणि तेच जर त्यांनी खाली अजून डिटेलमध्ये आपल्याला तो सांगतोय का 30 टन माल जर आपल्याला पर हेक्टर घ्यायचा आहे तर आपल्याला किती न्यूट्रियंट्स लागतील तर ते वरचंच थोडंसं एक डिटेलमध्ये त्यांनी आपल्याला तिथं एक्सप्लेन केलेलं आहे. मग त्याच्यानंतरून आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे ते एक बर्ड ब्रेक टू ब्लूममध्ये आपल्याला नायट्रोजन 25%, फॉस्फरस 30%, पोटॅश 40%, कॅल्शियम 50%, मॅग्नेशियम 25%, तसंच सॉफ्टनिंग फ्रूट सेटपासून सॉफ्टनिंगपर्यंत असं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे 40%, 40, 30 आणि पोस्ट हार्वेस्टमध्ये हे करायचं आहे. मित्रांनो ह्या एक स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे म्हणजे हा काय प्रोग्राम नाही आहे पण हा एक स्टँडर्ड प्रोग्राम व्हॅल्यू आहे ते लोक हे फॉलो करतात. याच्यात चेंजेस पण होतील. तुम्ही जर अजून थोडंसं डिटेलमध्ये गेलं तर मागचा प्रोग्राम अजून डिटेलमध्ये कसा त्यांनी सेग्रिगेट केलेला आहे तर एक ह्या फोटोवरतून तुम्हाला कळतं आहे का म्हणजे 15 दिवसामध्ये कसा डिस्ट्रीब्यूट केलेला आहे न्यूट्रिएंट. अजून एक त्यांनी आपल्याला एक सांगितलं का फेरिक क्लोरोसिस जे आहे म्हणजे फेरसची जी कमतरता आणि क्लोरोसिस जे होतं आहे तर त्याला तुम्ही काय करू शकता तर त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला तिथं ॲसिड डोजिंग तिथं करायला लागेल जेणेकरून जो pH आहे पाण्याचा pH जो साधारण 6.5 ते 7 pH पर्यंत तुम्ही तिथं डोजिंग करा जेणेकरून आणि त्याच्यासोबत तुम्ही फेरसचं आणि फेरसचे जर फर्टिगेशन केलं तर तिथं तुम्हाला फेरसची डेफिशियन्सी ओव्हरकम करायला मदत होते. आणि जिथं तुमचं जास्त जमिनीमध्ये जास्त क्षारता आहे तिथं तुम्हाला लिचिंग फ्रॅक्शन म्हणजे जर तुम्ही 4 तास पाणी देताय तर 1 तास अजून वाढून तिथं तुम्ही सॉल्ट्स हे जमिनीच्या बाहेर लोटू शकताय. हे एक आपल्याला त्यांनी तिथं कार्लोसने आपल्याला त्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं का द्राक्षाची जी मूळ आहे ही न्यूट्रिएंट कशी घेते तर टोकापासून 20 mm पर्यंत जर आपण गेलो तर ती नायट्रोजन घेते, मग पोटॅश, मग कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मग टोकाला फॉस्फरस घेते ती. आता कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी आपल्याला एक सांगितलं आहे का तुम्ही तिथं लक्स मॅनेजमेंट करा. जर लेफ्ट साईडचा जर फोटो बघितला तर तिथं खूप सावली आहे कॅनोपीमध्ये असं चित्र नाही पाहिजे आहे. तुम्हाला राईट साईडचं चित्र तिथं अपेक्षित आहे. आणि जेव्हा सावली वाढती आहे त्याच्यात काय होतं आहे का तुमचं नायट्रोजन तिथं ॲक्युमुलेशन होतं आहे जेणेकरून काय होतं आहे का पोटॅशची तिथं कमतरता होती आहे आणि फुटरसिन नावाचा तो जो घटक तिथं जो येतो आहे तो तिथं तुमचे कुजीसाठी कारणीभूत आहे. त्याच्यामुळं मित्रांनो जेव्हा पण आता आपण फ्लावरिंगमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला तिथं तुमच्या कॅनोपीमध्ये सावली होऊन द्यायची नाही आहे. प्रॉपर कॅनोपी मॅनेज करायची आहे. फुटी तुम्हाला तिथं मॅनेज करायच्या आहे. तिथं तुम्ही अजून जसं मॉलिब्डेनमचा पण यूज करू शकताय नायट्रोजन कमी करण्यासाठी जेणेकरून तुमचं नायट्रोजन कमी होईल तर ते गळकुजीला तिथं तुम्हाला फायदा होईल. तिथं तुम्ही मॉलिब्डेनम वापरू शकताय पण मग ते विचारूनच वापरा.
मागचं जसं ते सांगितलं का सावली आपल्याला का बरं नको आहे कॅनोपीमध्ये. सावलीमुळं नायट्रोजन वाढतं आहे आणि नायट्रोजन वाढल्यामुळं गळकूज होती आहे. ते मग इथं तुम्ही तुमची कॅनोपी तिथं प्रॉपरली मॅनेज केली पाहिजे. सनलाईट तुमचं कॅनोपीमध्ये पाहिजे आणि ओव्हरऑल एक तुम्ही तिथं अशी कंडिशन घडून आणायला पाहिजे. एक साधारण आता इथं जर आपल्याला दिसतंय का अमोनिकलच्या ज्या लेवल्स आहे पिटिओलमध्ये हे 100मध्ये असलं तर हानिकारक नाही आहे. पण जशा जशा अमोनिकलच्या लेवल्स वाढत आहे तर वॉटरबेरीचं तिथं प्रमाण वाढत आहे. आणि नायट्रेट्सचं पण तोच विषय आहे. ह्या त्याच्या एक लेवल्स आहे. हे पण एक आपल्याकडे आता दिसून येतं आहे. आपण आता छाटण्यांमध्ये जातो आहे आणि आपल्या ज्या काड्या मॅच्युअर नाही आहे तर त्या का बरं मॅच्युअर नाही तर त्याचं कारण तेच आहे का तिथं कार्बोहायड्रेट्स लेवल कमी आहे, तिथं सावली जास्त आहे, इरिगेशन हे तिथं जास्त झालेलं आहे, नायट्रोजन तिथं जास्त आहे, म्हणून ही काडी तिथं पक्वता एवढी झालेली नाही आहे. आणि मग इथंच एक ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर जेव्हा नायट्रोजन जेव्हा नायट्रोजन वाढतोय तेव्हा तिथं मॅग्नेशियमची कमतरता होती आहे आणि ते तुम्हाला मग याला लोट याला जिथं नायट्रो ते पण कुजीला आणि अर्ली बंच नेक्रोसिसला तिथं कारणीभूत ठरतं आहे. आणि जे फ्रुट्रोसिन आहे ते का बरं होतं आहे का ते तिथं पोटॅशची डेफिशियन्सी होती आहे आणि नायट्रोजनची तिथं वाढ होती आहे आणि तिथं कॅल्शियम पण डेफिशिएट होतं आहे. तर हे का बरं होतं आहे का तिथं तुमचं सॉईल कॉम्पॅक्टनेस, तिथं एरिएशन नाही आहे, सॅच्युरेटेड सॉईल्स. तर हे जर हे सगळे घटक वाढल्यामुळं तिथं तुमचे कूजला कारणीभूत होतं आहे. आता त्यांनी आपल्याला सांगितलं का कूज आणि याला अर्ली बंच स्टेम नेक्रोसिस म्हणजे कूज आणि सॉफ्टबेरी जे आपण पिचके मनी म्हणतो याला टॅकल करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल. तर साधारण त्यांनी आपल्याला मॅग्नेशियमचे जे ॲप्लिकेशन्स दिलेले आहे एक तुम्ही बघा साधारण त्यांनी एक 7-8 ॲप्लिकेशन मॅग्नेशियमचे सांगितले. एक तुम्हाला कंटिन्युअस मॅग्नेशियमचे ॲप्लिकेशन तुमच्या प्रोग्रॅममध्ये ठेवायला लागतील जेणेकरून तिथं मॅग्नेशियम आणि पोटॅशचा रेशोच एक चांगला मेंटेन होईल आणि तुम्हाला कुजीला आणि सॉफ्ट बेरीजला तिथं मदत होईल. अजून एक त्यांनी आपल्याला तिथं पिटिओलमध्ये सांगितलं का बेरी डेव्हलपमेंट ह्या 3 स्टेजेसमध्ये होतं. पहिली स्टेज ही सेल डिव्हिजनची असते म्हणजे 1 सेलचे 2 सेल, 3 सेल, 4 सेल असं सेल डिवाईड होता आणि दुसऱ्या स्टेजमध्ये ते वाढता आणि तिसऱ्या स्टेजमध्ये पहिल्या स्टेजचे जे डिव्हिजन झालेले सेल्स आहे ते एलॉंगेट होता. आता तुम्ही जर बघितलं फ्लावरिंगपासून जर सपोज मनी जर 1.5 लाख सेल्स घेऊन जर जन्मला आहे तर तो हार्वेस्टिंगपर्यंत साधारण 6.5 लाख सेल्सपर्यंत जातो. तर याच्यामध्ये तुमची मन्याची साईज ही ठरल्या जाते. त्याच्यामध्ये कॅनोपी मॅनेजमेंटमध्ये त्यांनी आपल्याला एक सांगितलं आहे का झाडामध्ये प्रॉपर कॅनोपी तुम्ही मॅनेज करा, तिथं व्हेंटिलेशन एकदम चांगलं पाहिजे. त्याच्यानंतरून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की साधारण 14 स्क्वेअर सेंटीमीटर लीफ एरिया तुम्हाला 1 ग्राम शुगर बनवण्यासाठी पाहिजे आहे. तो आपल्याला सांगतो आहे की तुम्ही तिथं लोड ॲडजस्टमेंट करून घ्या. ज्या शूट्सला माल नाही आहे ते तसे शूट्स काढून घ्या. तुम्ही सावलीतले शूट्स काढा, ज्या आतल्या फुटी आहे त्या फुटी काढून घ्या, जिथं डबल फूट आहे त्या फुटी काढून घ्या. त्याच्यानंतरून ज्या वाकड्या तिकड्या फुटी आहे त्या फुटी तुम्ही तिथं काढून घ्या. एक साधारण या फोटोमध्ये दिसतंय वरच्या फोटोमध्ये का व्हेंटिलेशन इथं प्रॉपर आहे, प्रॉपर तिथं स्पेसिंग करून शूट्स ठेवलेले आहे आणि खालच्या फोटोमध्ये तिथं एकदम गर्दी झालेली आहे. तर तसं करू नका. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे का प्रॉपर बंच काउंट करून घ्या. एका शूटला 1 बंच ठेवा किंवा मग तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे त्या हिशोबाने तुम्ही बंचेस तिथं ठेवा. त्याच्यानंतरून त्यांनी आपल्याला एक लाईट मॅनेजमेंटवरती आपल्याला सांगितलं का चांगली लाईट मॅनेजमेंट कशाला म्हणता. जर सपोज कलर व्हरायटी आहे तर प्रॉपर बंचेसची स्पेसिंग, त्याच्यावरची पानं काढलेले आणि तिथं सनलाईट चांगली येते आहे
त्याच्यानंतरून तुम्ही जर बघितलं राईट हँड साईडला तर प्रॉपर एक कॅनोपी कट केलेली आहे आणि प्रॉपर तिथं लाईट कॅनोपीमध्ये हार्वेस्टिंग होती आहे. तो आपल्याला सांगतोय का हे जे पिवळे पानं आपल्याकडे जे होत आहे याला पॅरासाइट लीफ म्हणता. हे पानं व्हायच्या आधी तुम्ही काढून घ्या किंवा असे जर तुमच्याकडे झालेले तर हे पानं काढून घ्या, कारण की हे तुमच्या विरुद्ध काम करता. हे अन्न निर्मिती करत नाही, केलेलं अन्न हे कन्झ्युम करता, तर हे काढून घ्या. हे असं चित्र तुमच्या बागेत दिसायला नको आहे. जसं हे जे पहिलं लेफ्ट हँड साईडचं जे आहे हे जे दोन जिथे एकदम सावली आहे कॅनोपीमध्ये असं नको आहे. ते जे पिवळे पानं आहे ते पिवळे पानं तुम्ही काढून घेतले पाहिजे. आणि एकदमच म्हणजे पानं काढायचे म्हणजे खूपच पानं नाही काढायचे, जसं त्या चित्रामध्ये दिसतंय का सगळंच घेतलं आहे काढून, तर तसं पण नका करू. एक प्रॉपर लाईट मॅनेजमेंट तिथं करा तुम्ही. त्यांनी आपल्याला तेच सांगितलं आहे का पिचके मनी जर तुम्हाला अवॉइड करायचे तर तिथं तुम्ही फक्त पानं काढले तर तुम्हाला फायदा भेटेल, पण जर पानांसोबत जर तुम्ही शूट पण काढली तर तुम्हाला डबल तिथं फायदा भेटेल. एक हे थोडंसं त्यांनी थिनिंगचं आपल्याला तिथं दिलं होतं का थिनिंग व्हरायटी वाईज मॅटर करते, कोणती व्हरायटी कशी आहे मग त्या हिशोबाने तुम्ही त्याची थिनिंग केली पाहिजे. पण एक साधारण त्यांनी सांगितलं का जर तुमच्याकडे 3 प्रकारचे जर बंचेस आहे लॉंग, मीडियम आणि स्मॉल, तर त्या हिशोबानेच तुम्हाला थिनिंग करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये तेवढेच मनी बसतील. म्हणजे जर तिन्ही पण बंचेस जर तुम्हाला 100 मनी ठेवायचे तर तिन्ही पण बंचेसमध्ये 100च मनी ठेवायला पाहिजे. फक्त बंचच्या हिशोबाने ही थिनिंग वेगळी करायला लागेल. त्यांनी नंतर आपल्याला सजेस्ट केलं का तुम्ही मॅन्युअर शेणखत तिथं वापरू शकताय आणि कवर क्रॉप पण तिथं तुम्ही करू शकताय. मल्चिंगचा वापर त्यांनी आपल्याला सांगितला आपल्या सॉइल्समध्ये करायला. 100% तुम्ही मल्चिंगचा वापर तिथं करा. ही एक स्लाइड त्यांनी आपल्याला दिली नवीन व्हरायट्यांच्या बाबतीमध्ये का तुम्हाला नवीन व्हरायटी लावायच्या आधी कोणत्या गोष्टी तुम्हाला गृहीत धरल्या पाहिजे. म्हणजे जर पहिलं कन्सिडर केलं तर फार्म मॅनेजमेंटच्या ज्या गोष्टी आहे तिची फर्टिलिटी कशी आहे, तिची विगर कशी आहे, त्याच्यानंतरून तिला काही प्रॉब्लेम्स आहे का, तिचं पोस्ट हार्वेस्ट कसं आहे आणि व्हरायटी ग्रो करायला सोपी आहे का कशी आहे, ही शेतकऱ्याला या डिसिजन्स विचार करून त्यांनी व्हरायटी चूज करायला पाहिजे. त्याच्यानंतरून एक दुसरा डिसिजन आहे कमर्शियल अँगल कसा आहे, तिचा फ्लेवर कसा आहे, तिला मार्केटमध्ये ॲक्सेप्टन्स कसं आहे, व्हरायटी पेटेंटेड आहे का व्हरायटी फ्री आहे. ते सगळं एक तुम्हाला एक आयडिया घेऊन तुम्हाला नवीन व्हरायटीचं डिसिजन घ्यायला पाहिजे. थँक्यू. MH15H इथ्रेलचा जो डोस आहे तो एकरी का हेक्टरी आहे? एकरी येतो. त्याला त्यांनी पहिले तो हेक्टरी टाकला होता, पण मग आपण सगळ्यांसाठी तो एकरी करून घेतला. एकरी रूट झोनच्या वॉशआउटसाठी सॅच्युरेशन झाल्यानंतर रूट झोनच्या वॉशआउटसाठी काय केमिकल वापरायला लावलेलं त्यांनी वॉटर बरोबर? नाही, त्यांनी केमिकल तर तसं काय सांगितलं नाही. फॉस्फरिक ॲसिड या सल्फ्युरिक ॲसिड? नाही, रूट झोन सॉल्ट्स वॉशआउट करायला तुम्ही साधारण पाणी जरी दिलं ना, म्हणजे सपोज तुम्ही जर 6 तास पाणी देताय, तुमचं पाणी 6 तासाचं आहे आणि तुम्ही मग 1 तास वाढून घ्या आणि वॉशआउट करा, काही अडचण आहे तिथं. आणि तुम्ही म्हणजे आता तुम्ही जर ॲसिड म्हणताय तर ते सॉल्ट्स पुश करायला 100% मदत करेल, पण त्यांनी आपल्याला फक्त इरिगेशनवरती 10% ॲड करून पाणी द्या, जेणेकरून तुमचे सॉल्ट्स बाहेर निघून जातील मुळांच्या कक्षाच्या. पण असं केमिकल काही सांगितलं नाही त्यांनी.
आपण जो मगाशी टँकचं जे सांगितलं ETO KC IF डिवायडेड बाय ISP इंटू IF, तर ते थोडं एक्सप्लेन सहित थोडं विस्तृत सांगितलं ऐका ना, होतं. त्याचा जो फॉर्म्युला आहे ना तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्ही मला भेटा, मी एकदम इझी वेमध्ये तुम्हाला सांगतो. हां नाही नाही नाही, ते काय आता ते आपण टाकलं नाही ते नाही. त्याच्यामध्ये त्याच्या याच्यात एक प्रॉब्लेम काय झाला आहे का, त्यांनी जे सिस्टीम प्रेसिपिटेशन पकडलंय म्हणजे सिस्टीम डिस्चार्ज जो पकडला आहे ना त्याच्यात कन्फ्युजन आहे. आपण ओव्हरऑल पकडतोय आणि त्यांनी वाटतं पर ड्रिपरचा पकडलेला आहे असं काहीतरी आहे त्याच्यामध्ये, म्हणून थोडंसं कन्फ्युजन आहे. पण जर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही साधारण खड्डा घेऊन मुरांची खोली आणि रुंदी चेक करून तुम्ही ते करू शकताय. ते नेमकं आता इथं नाही तर तुम्हाला लगेच दाखवलं असतं मी ते. पण त्याच्या याच्यामध्ये तेवढाच एक फॉल्ट आहे, कारण की ते पुण्याला पण लक्षात आलं होतं, त्याला आपण टाकलं होतं का ते त्या कॅल्क्युलेशन येत नाही आहे, तर पण त्याचा काही रिप्लाय आला नाही त्याच्यावरती. नाही, पाण्याचे सेन्सर आहे, पाण्याचे सेन्सर. आणि आता त्याने कसं सांगितलं म्हणजे खड्डे घेऊन पाणी चेक करायचं. त्यांनी तर 100% खड्डे घेऊन चेक करायला लावलं, पण सेन्सरचा एक तुम्ही आधार घेऊ शकताय, पण 100% सेन्सरवर जाऊ नका असं त्यांनी सांगितलं. स्वीकृततेने आपल्याकडे आता सगळे फायलो फसल किंवा जिओ असतील याचे सॉइल सेन्सर वापरू राहिले, याच्याबद्दल त्याचं काय मत आहे? आणि त्याने त्याला काही पर्याय पण दिले होते, ते तिकडचं कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे ते दाखव ना सगळ्यांना, ते स्लाइड मध्ये दाखवते सगळ्यांना, त्याच्यावरती जरा क्लिअर नाही माझ्याकडे नाही आणली का, तर त्याच्यावर कर जरा. इथं सेन्सरचं ऍक्च्युली काय आहे, ते लोक पण ते सेन्सर्स वापरतात. आपल्याकडे जे सेन्सर्स आहे आता फायलो जर पकडलं, फायलो फसल हे जिप्सन ब्लॉकवरती काम करता, आणि जिप्सन ब्लॉक हा म्हणजे सगळ्यात बेसिक सेन्सर आहे, त्याचं एवढं रिलेबल नाही आहे. आत्ता त्यांनी जे आणलेले नवीन TDRचे जे प्रोब आहे ते थोडेसे म्हणजे ठीक आहे रिलेबल आहे. आणि त्यांच्याकडे आता जी तुम्ही जे म्हणताय ना ती ॲक्च्युली काय विषय आहे का, ते आपण इथं नाही दाखवू शकत, ते त्यांची पेटंट टेक्नॉलॉजी आहे. मागच्या वेळेस पण काय झालं का त्या दुसऱ्यांना माहिती नव्हतं का हा इथं दाखवणार आहे हे, आणि यांनी दाखवून दिलं आणि मग ती गडबड झाली जरा, असं तो प्रॉब्लेम आहे. नाही म्हणजे ते नाही मग त्याच्यात आता त्यांची जी टेक्नॉलॉजी आहे ना त्याच्यामध्ये ॲक्च्युअल जे तुमच्या बागात जे घडतंय त्याच्या बेसवरती ते इरिगेशन कॅल्क्युलेट करणार आहे. तिथं सॉईलचं काही इंटरफिरन्स नाही आहे. जे झाडातून बाष्पीभवन होतंय आणि त्याच्या झाडाच्या ज्या स्टेजच्या हिशोबाने ते काय अल्गोरिदम आहे ते कॅल्क्युलेट करून ते रिक्वायरमेंट सांगणार आहे ते डिव्हाइस. नाही चांगलं बरं असं काही नाही आहे. हां मग तुम्ही आन्सर द्या ना कोणतं चांगलं आहे ते. मग तुम्ही नाही मला माहित नाही म्हणून प्रश्न विचारला. नाही हे बा आता ते सेन्सरचं लिमिटेशन आहे ना. सेन्सर्स फक्त एक तुम्ही बरोबर चाललंय का नाही याच्यासाठीच हे करू शकताय ना, पण 100% मामा सेन्सर्सवरती नाही तुम्ही नाही देऊ शकत. म्हणजे आता आपलंच एक्झाम्पल धरा, जेव्हा ड्रॅगोमीर आपल्याकडे आला होता, आपल्या खड्ड्यामध्ये खड्डं कोरडं होतं आणि सेन्सर्स पाणी दाखवत होतं आपल्याच ह्याचं MRDBSच्या प्लॉटवर. तर त्याच्यामुळं मग सेन्सरचं एवढं हे नाही आहे फक्त. आणि त्याची जी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे रॉड्रिगो आणि त्याचे जे कलिग्स आहे त्यांनी ती पेटंट केलेली आहे. त्याला आम्ही बोललेलो आहे का तू जेव्हा नेक्स्ट टाइम इंडियामध्ये येईल तर तू सांग आम्हाला असं. त्यांनी पण अजून ट्रायल फेजवरतीच चालू आहे ते, पण मग असं आहे. सटाण्याला पण तसंच होतं. हा नाही सटाण्याला पण आपण बघितलं ना तोच विषय होता. खड्डा कोरडा आणि सेन्सर फुल पाणी दाखवतंय आणि शेतकरी पाणी नाही देते. त्याच्यासाठी खड्डा करायचा आणि खड्डा चेक करायचा. खड्डे घेणे हाच पर्याय ना. तुम्हाला सांगतो आम्ही चिलीमध्ये गेलो होतो ॲटाकामामध्ये. 2,500 हेक्टरचा मळा आहे तो. तर खूप असं 60-70 किलोमीटर फार्म आहे. आता आपल्याला उत्सुकता सेन्सर कोणतं लावलं सांगा आम्हाला. आम्ही त्यांच्या मागं नाही का त्या मॅनेजरांच्या मागं दाखव. त्यांनी त्याच्या माणसाला सांगितलं जाय रे म्हणे
घेऊन येऊन सेन्सर. तो तिकडून आहे ना एवढं मोठं पावडं घेऊन आला होता. म्हणे हे आमचं सेन्सर आहे आणि आम्ही असं करतो. तिकडं ते त्याच्यामुळं खड्ड्याला पर्याय नाही आहे. आपल्याला होल्स घ्यायलाच लागतील चेक करायला काय चालू आहे काय नाही असं. ती पेटंट टेक्नॉलॉजी काय आहे, तिचा शोध घेतो तेवढं. नाही ते रॉड्रिगो येणार आहे ना, आपण त्याला रिक्वेस्ट करू का आपल्याला सांगायला, ते सांगतील काय प्रॉब्लेम नाही आहे. थँक्यू.